खंडणी व सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणाच्या गुन्ह्यातील आरोपी विशाल अशोक जाधव यास सत्र न्यायाधीश शेख मॅडम यांनी जामीन मंजूर केलाय, अशी माहिती ॲडव्होकेट भडंगे यांनी दिली आहे। 3 वेळा सेशन कोर्टातून नामंजूर झालेला जामीन तसेच नामदार हायकोर्ट मुंबई येथे सुद्धा नामंजूर केलेल्या खंडणी व सरकारी कामात अडथळा केलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा जामीन नामंजूर केलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा आज रोजी मेहरबान सेशन जज श्रीमती शेख मॅडम यांनी जामीन मंजूर केला। यात थोडक्यात हकीकत अशी की 13/7/2023 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत पात्रोड चौक सोलापूर, पात्रोड चौक ते गेंटल चौक असे डांबरी रोडचे काम पात्रोड चौक येथे काही लोकांनी बंद केले होते। यात मुख्य आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी आम्ही सांगतो तेवढी वर्गणी दे व वर्गणी न दिल्यास तू काम करत असलेले रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे अशी तक्रार करून तुझे काम बंद पाडू असे म्हणून धमकी देऊन खंडणी मागितली होती व तसेच सदरचे कामकाज बंद करून सदरचे कामकाज का बंद केला आहात याबाबत महानगरपालिकेचे कर्मचारी हे तेथे आले असताना त्यांना मारहाण व शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा केला म्हणून इंडियन पिनल कोड कलम 353, 332, 143, 147, 385, 504, 506 सह 34 प्रमाणे सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 467/2023 चा गुन्हा दिनांक 14/7/2023 रोजी रजिस्टर झाला होता। त्यामध्ये यातील मुख्य आरोपींनी सोलापूर येथील सेशन कोर्टामध्ये 3 वेळा अटकपूर्व जामीन ठेवला होता, परंतु सदरचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला। तदनंतर त्यांनी नामदार हायकोर्ट मुंबई येथे सुद्धा अटकपूर्व जामिनाचा करता अर्ज दाखल केला होता, परंतु तो नामंजूर केला। सदर खटल्यातील विशाल अशोक जाधव यास पोलिसांनी दिनांक 17/2/2024 रोजी अटक करून मेहरबान चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट भंडारी साहेब यांच्या कोर्टासमोर हजर केले होते। परंतु सदरचा खटला हा ट्रायबल बाय सेशन असल्याने मेहरबान कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला होता। तदनंतर ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांच्या मार्फत आरोपीला जामीन मिळावा म्हणून सेशन कोर्टामध्ये आरोपीच्या जामिनाकरता अर्ज ठेवण्यात आला होता। सदर खटल्यामध्ये सदर केसमध्ये यातील आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांनी सदर आरोपीचा सदर गुन्ह्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, त्याचे FIR मध्ये नाव नाही, त्याची मुलगी 10वीच्या परीक्षेला बसलेली असल्यामुळे तिच्या परीक्षेवर विपरीत परिणाम होत आहे। तसेच सदरचा अर्जदार आरोपी हा रिक्षा ड्रायव्हर असून तो कुठेही पळून जाणार नाही अशा प्रकारचा युक्तिवाद करून आरोपीला जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद व बचाव घेतला होता। त्यामध्ये आरोपी अर्जदाराच्या वतीने केलेला युक्तिवाद अग्राह्य म्हणून नामदार सेशन कोर्ट श्रीमती शेख मॅडम यांनी आज रोजी यातील विशाल अशोक जाधव याचा जामीन रक्कम ₹50,000 इतक्या रकमेचा जामीन मंजूर केला। यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांनी काम पाहिले।